हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझे आठवड्याचे म्हणजे वीकेंड आपण ज्याला म्हणतो, तर वीकेंडचे कसे-कसे, काय-काय कामं असतात, तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज मी ना सगळ्यात पहिलं जे काम काढलं होतं ते म्हणजे की हे झाडांचं. खूप दिवसांपासून पेंडिंग होतं. बघा झाडं दिसायला अशी हिरवीगार, मस्त अशी लुसलुशीत दिसतायत, पण त्याच्यासाठी तेवढी मेहनतही घ्यावी लागते. म्हणजे झाडांना वेळोवेळी खत घालणं, त्यांची मातीची खुरपणी करणं. आता पावसाळ्यामध्ये बघा खूप एक्स्ट्रा झाडांच्या कुंड्यांमध्ये वाढतात. तसंच हे माझं चहाचं म्हणजे पातचं जे झाड आहे, तर हे खूप जुनं झाड आहे माझं. जवळपास 8-9 वर्षांपेक्षा जास्त जुनं झाड आहे. तर त्याला ना पावसाळ्यात आता जी खालची पानं आहेत ना, ती सगळी अशी बघा सुकतात गवतासारखी. तर सुकलेली जी पानं असतात ना झाडांची किंवा सुकलेल्या फांद्या, सुकलेली फुलं, ही तुम्ही लगेचच काढा. कारण काय होतं, की एक्स्ट्रा एनर्जी झाडांची जी अननेसेसरी एनर्जी असते, ती गोष्टी कव्हर करत असतात आणि त्याच्यामुळे मग झाडाला आणखीन वाढण्याला जी एनर्जी लागते, तर ती कमी पडते. तर म्हणून हे अशी सुकलेली पानं वगैरे सगळी ही वेळच्या वेळी काढायची, झाडाची प्रॉपर छान कटिंग करायची. आता मी या पातेल्यानं वरून असं पकडलं पूर्ण आणि केस कसे कापतात तसं पूर्ण त्याला कटिंग करून टाकलं. पण खरंच सांगते, की ते केल्यानंतर ते झाड असं माणसात आल्यासारखं वाटायला लागलं. नाहीतर असं नुसतं सैरावैरा कसं तरी वाटत होतं. तर तसंच हे हळदीचं झाड बघा. म्हणजे मला खरं इतकं भारी वाटतंय ना यावेळेला, की हे हळदीचं झाड माझ्याकडे आधीपासून आहे. पण मागच्या वर्षी ते एवढं फुललं नव्हतं. पण ह्या वर्षी ना अगदी मस्त असं फुललंय. म्हणजे टचवूड खरंच नजर नको लागायला. पण एवढीशा कुंडीमध्ये इतकी सारी हळदीची पानं आली आहेत आणि मी ह्याला खरंच काही अशी खूप मोठी काळजी याची घेत नाही. पण एक गोष्ट जी मी केली ना, ती मी तुम्हाला सांगते, की ह्याच्यामध्ये ना मी हळद घालते. हो, तुम्ही म्हणाल हळदीच्याच झाडामध्ये हळद घालण्यात काय पॉइंट आहे? पण माहीत नाही मला. मी म्हणजे एकदा असं सहज जेव्हा हळदीचं लेपण प्लेन असतं ना बनवलेलं, तर तेच मी उरलं होतं. तर ते मी थोडीशी हळद जी पाण्यामध्ये उरली होती, ती मी ह्यात घातली आणि झाड मला खूप असं पानं नवीन यायला वगैरे सुरुवात झाली. तर म्हणून तिथपासून मी अशी थोडीशी हळद आहे ना, आठवड्यातून एकदा वगैरे पाण्यात मिक्स करून ह्याच्यामध्ये घालते. आणि त्याच्यामुळे माहीत नाही त्याच्यामुळे का कशामुळे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पण मला सांगा. पण मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगितला, की त्याच्यामुळे हे झाड मला असं वाटतं खूप छान ग्रो केलं आणि तिथली झाडं व्यवस्थित केली. त्यानंतर आता ह्या बाल्कनीमध्ये प्रत्येक ठिकाणी झाडांमध्ये एक्स्ट्रा खूप सारी पानं वाढलेली असतात आणि स्पेशली तुम्हाला सांगेन, की जी पिंपळाची पानं वाढतात बघा. पिंपळाचं झाड असं असतं ना, की ते पटकन कुठेही लागतं. तर पक्षी चोचेमध्ये इकडे-तिकडे करतात किंवा हवेने त्याच्या बिया येऊ शकतात. तर पिंपळाचं जी पानं असतात ना, ती तुम्ही अजिबात काढू नका. म्हणजे स्त्रियांनी ती पानं काढावी नाही. म्हणून हे जेव्हा घरी असतात ना, तेव्हा ह्यांना मी सांगते अंघोळ करून प्रॉपर व्यवस्थित पाया पडून ओम विष्णवे नमः या मंत्राचा जाप करून तुम्ही ती पिंपळाची पानं काढायची आणि ती आपल्या म्हणजे ह्यामध्ये नाही टाकायची, कचऱ्यामध्ये वगैरे नाही टाकायची. ती बाहेर जिथे वाहतं पाणी असेल वगैरे तिथे ती पानं सोडून द्यायची. तर अशा प्रकारे म्हणजे पिंपळाची पानं जी वाढतात ना, ती मी अशी म्हणजे काढायला लावते. त्यानंतर हे बघा, हे जे कडुनिमचं होतं ना, हे पण मी अर्ध्यातून थोडंसं कट केलं, कारण मग वरती ते खूप खूप वाढत जातं आणि पानं त्याची काढून घेतली. याचा छान काहीतरी वापर करेन आणि जी काठी पूर्ण कडुनिंबाची फांदी होती, जी कापली होती, तर त्याचे पानं काढून टाकले आणि पुन्हा लावून बघते, की वाढतंय का, येतंय का? बघू ट्राय करून काय हरकत आहे. कारण येईल की नाही माहीत नाही. कदाचित नाही येऊ शकतं, सांगता येत नाही. असं लागतं म्हणजे असं कमी लागतं झाडे नॉर्मली. पण बघू. म्हटलं जरा थोडीशी जाड काठी होती, तर म्हणून म्हटलं लावून बघू. आलं तर चांगलंच आहे. आता पावसाळा आहे तर.
तर म्हणून ते लावून बघितलं. तर असं झाडांचं काही ना काही काम केलं ना, तर तुम्हाला खरंच सांगते की गार्डनिंग करणं ही एक प्रकारची थेरपी आहे आणि खूप भारी वाटतं हे काम करताना. तर हे सगळं आवरलं झाडांचं आणि जेव्हा ह्यांना सुट्टी असते ना, म्हणजे शनिवार, रविवार, तेव्हाच मी ही कामं काढते. कारण मला आता वाकायला जास्त वेळ बसायला वगैरे जमत नाही. मग त्या कुंड्या उचला, ठेवा. तर याच्यासाठी एक माणूस एक्स्ट्रा लागतंच. तर म्हणून ते जेव्हा घरी असतात ना, तेव्हाच मी सहसा ही कामं सगळी काढते. तर आज खूप बरं वाटलं. कारण बघा तुम्ही कुठल्याही म्हणजे घरातला कुठलाही एखादा कोपरा, भाग तुम्ही जेव्हा स्वच्छ करता, व्यवस्थित करता, खरंच म्हणजे एक वेगळी ऊर्जा, एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला त्या जागेमध्ये जाणवायला लागते. म्हणजे खरंच स्वच्छतेला किती महत्त्व आहे, हे याच्यावरूनच कळतं. तर त्यानंतर एक काम संपलं, की आपलं दुसरं काम तर उभं असतंच असतं. तर ते सगळं आवरलं. त्यानंतर मग रोजची पूजा होती, पूजा केली. त्यानंतर मग जेवणाचा घाट. मग चपात्या करते, तर चपात्यांसाठी जो तवा मी तुम्हाला दाखवला ना बघा, तोच तवा मी वापरते आणि एकदम मस्त चपात्या त्याच्यावरती शेकल्या जातात. तर आज मी भेंडीची भाजी बनवते आणि आज थोडी वेगळ्या पद्धतीने बनवते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर भेंडी मी अशी उभी-उभी, लांब-लांब अशी कापून घेतलीत आणि अगदी थोडंसं जास्त तेल घातलं आहे. थोडंसं आज चीट डे आहे. तर थोडंसं जास्त तेल घातलं आहे आणि त्यामध्ये भेंडी मस्त अशी ना तळून घ्यायची आहेत. पण अगदी डीप फ्राय नाही करायचे आहेत आपल्याला. म्हणजे जसे शॅलो फ्राय करतात ना, त्या टाईपमध्ये करते मी. नाहीतर मग अगदी खूप तेल टाकलं तर मग ते तेल म्हणजे तळल्यानंतर मग ते वेस्ट जाण्याचे चान्सेस जास्त असतात. तर म्हणून थोडं टाकलं आहे आणि अशी भेंडी थोडा वेळ म्हणजे जवळपास 5-1 मिनिटं तरी आपल्याला अशी भाजून घ्यावी लागतात, म्हणजे तळून घ्यावी लागतात. नाहीतर मग ती अशी कच्ची-कच्ची जर काढली, तर त्याचा काहीही उपयोग नाही. आणि माझ्याकडे स्पेशली निष्ठाला भेंडीची भाजी एवढी आवडत नाही. पण ही भाजी तिनेसुद्धा म्हणजे चवीने खाल्ली, इतकी मस्त झाली होती. तर भेंडीची भाजी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. पण ही आज एक थोडीशी वेगळी पद्धत जी मी केली ती मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बनवत असाल कदाचित मला माहिती नाही. पण कोण असं बनवतं ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर बघा अशा म्हणजे इतक्या लेव्हलपर्यंत भाजायच्या. तर मगाशी भेंडी कशी दिसत होती आणि आता बघा कशी दिसते. तर अशी पूर्ण अशी कुरकुरीत अशी होईपर्यंत भेंडी भाजायची. अशीसुद्धा छान लागतात. ज्यांना भेंडी आवडते ना, ते अशीसुद्धा खाऊ शकतात. याच्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकायचं, चाट मसाला टाकायचा, थोडासा तिखट मसाला टाकायचा, लिंबू पिळायचा आणि अशीसुद्धा खाऊन बघा मस्त लागते. तर आता मी त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे, थोडंसं जिरं टाकलं आहे आणि तेल छान गरम होतं. त्यामुळे त्याच्यामध्येच आता पटकन कांदा घातला. कांदा असा उभा-उभा चिरायचा मस्त मोठा-मोठा आणि तो मस्त थोडासा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये आता मी टाकते अद्रक लसूण पेस्ट. आता पुन्हा तुम्ही मला बोलाल, की "ताई तुला सांगितले की अद्रक लसूण पेस्ट वापरू नकोस अशी रेडीमेड." तर हो, खरंच तुम्ही मला खूप चांगला सल्ला दिलात आणि मी आता हे पॅकेट संपलं ना, की मी तुमचा जो सल्ला आहे तो अगदी तंतोतंत फॉलो करणार आहे. म्हणजे आता मी पेस्ट अजिबात आणणार नाही. लसूण सोलेन, लसूण ठेचेन आणि मगच ती भाजीमध्ये टाकेन. तर आता मी सगळे मसाले घातले. गरम मसाला, त्यानंतर धने जिरे पावडर, त्यानंतर तिखट मसाला. ह्या भाजीमध्ये ना तिखटच वापरा. मिरची नका घालू. मिरची घातली तर त्याची तशी ती छान टेस्ट येणार नाही. तर तिखट घातलं. त्यानंतर आता आपली जी भेंडी मस्त तळलेली आहे ती यामध्ये घालायची. छानपैकी अशी मस्त मिक्स करायची, एकजीव करायची. ह्याच भाजीमध्ये तुम्ही आणखीन एक मी तुम्हाला व्हरायटी सांगते, की यामध्ये ना दही घातलं आणि बघा दही भेंडी असते, मस्त लागते मसालेदार आणि खूप टेस्टी लागते. पण आमच्याकडे काही कोणाला आवडत नाही तशी, तर म्हणून मी तशी नाही बनवली. आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता भाजी थोडीशी हलकी अशी आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि फायनली आता भाजी मी झाकून नाही ठेवली, अशीच ठेवली. जर झाकलीत ना, तर खूप अगदी मिळमिळीत होऊन जाईल. म्हणून झाकू नका, कारण अर्ध्यापेक्षा जास्त तर भेंडी आपली फ्रायमध्येच शिजलेली असते. तर आता यामध्ये मी घातलं ते म्हणजे की ओलं खोबरं. तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता. तर आम्हाला ओलं खोबरं जास्त आवडतं. शेंगदाण्याचा कूट म्हणजे अल्टरनेट घालायचं. कधी शेंगदाण्याचा कूट, कधी ओलं खोबरं. जेव्हा बघा मी सांगते, जेव्हा गरमी असेल ना, तेव्हा खोबरं वापरा. जेव्हा थंड वातावरण असेल ना, तेव्हा शेंगदाणे वापरा. नाहीतर उष्ण वातावरणामध्ये तुम्ही आणखीन शेंगदाणे खाणार ना, तर त्याचा पित्ताचा त्रास व्हायला लागतो.
तर म्हणून मी जास्तीत जास्त ओल्या खोबऱ्याचा वापर करते आणि तुम्हाला खरंच सांगू, इतकी मस्त भाजी झाली होती ना. फक्त याच्यामध्ये मी एक गोष्ट मिस केली आहे, ती म्हणजे की कोकम. याच्यामध्ये कोकमही घाला आणि मस्त भाकरी, चपाती कशासोबत पण खा, वरण-भातासोबत एकदम भारी लागते. तर चला, आज मी आता सगळं माझं हे स्टोरेजचं जे काम आहे ना, म्हणजे आठवड्याचं सगळं जे जमा सगळं करतो ना आपण, तर ते सगळं जमा करते आणि ते स्टोअर करून ठेवते. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की माझी फुलं, गजरे, जे देवपूजेला जे लागतं ना, ते मी ह्यांना आणायला सांगते. शनिवारी स्पेशली सांगते, कारण मग हे सगळं भरेपर्यंत, साफ करेपर्यंत, किचन आवरेपर्यंत मग खूप वेळ होतो. इतर दिवशी एवढं सगळं पॉसिबल होत नाही. तर म्हणून ह्याच शनिवारी मी स्पेशली या सगळ्या गोष्टी करते. तर आठवड्याचे बघा एवढे गजरे मी आणून ठेवते. त्यानंतर फुलं असतात वेगवेगळी. फुलांमध्ये मी पिवळी फुलं, पांढरी फुलं, त्यानंतर गुलाबाची फुलं आणि कधीतरी झेंडूसुद्धा आणतात. आणि अष्टरची ही जांभळ्या रंगाची फुलं आहेत ना, ही मला खूप आवडतात. खूप छान दिसतात. म्हणजे जेव्हा देव्हाऱ्यावरती म्हणजे देवघरामध्ये जेव्हा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण अंतरतो ना, तेव्हा ही फुलं इतकी उठून दिसतात ना. तुम्हाला एक आयडिया सांगते मस्त, की जेव्हा तुम्ही जे वस्त्र टाकतायत ना देवघरामध्ये, त्याच्या ऑपोजिट किंवा त्याच्या कॉन्ट्रास्ट कलरची तुम्ही फुलं देवघरात म्हणजे लावा. देवासमोर वाहा. किती सुंदर दिसतं. म्हणजे फक्त पूजा करायची आहे, फुलं ठेवायची आहेत म्हणून ते करायचं नाही, तर सुंदरही दिसेल असंही तुम्ही जर केलंत, तर तुमची पूजा आणखीन खूप छान दिसते. तर ही फुलं अशी वेगवेगळी जर तुम्ही ठेवलीत ना, तर ती आणखीन जास्त वेळ टिकतात. नॉर्मली काय-काय जण काय करतात, फुलं आणून पिशव्या तशाच फ्रीजमध्ये कोंबून ठेवतात. पण ती फुलं एकत्र राहिली ना, तर ती लवकर खराब होतात, फ्रेश राहत नाहीत. तुम्ही मला नेहमी म्हणता ना, की "ताई तुझे फुलं इतके छान फ्रेश कसे दिसतात?" तर बघा अशा प्रकारे एक तर फुलं ऑलरेडी फ्रेशच असतात. बघा तुम्ही किती सुंदर फुलं आहेत. हे गुलाब बघा किती सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अशी व्यवस्थित स्टोअर करून ठेवलीत ना, तर ती आठवडाभर मी तुम्हाला सांगते जशीच्या तशी राहतात. आता ही जी सगळी फुलं आहेत, ही मला आठवडाभर अगदी व्यवस्थित पुरतात. तर म्हणून अशा प्रकारचे हे जे डब्बे आहेत ना, वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुमची, पण तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी युजफुल पडणार आहे. आता हा जो स्टॉक आहे आठवड्याचा, तर हा आहे कावळ्यांचा स्टॉक. म्हणजे त्यांच्यासाठी आठवड्याभराची शेव आणून ठेवतो. त्यांना आणखीन चपात्या असतात रोजच्या, त्यानंतर बिस्किट असतात, जे असेल ते. तर त्यानंतर बटाटे थोडेसे संपले होते, बटाटे आणायला सांगितले. म्हणजे बघा भाज्या काहीही मिक्स अँड मॅच करता येतात, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना पर्टिक्युलर, ह्या आपल्याला लागतातच लागतात. म्हणजे कांदे, बटाटे, टोमॅटो, लसूण ह्या सगळ्या गोष्टी लागतात, कोथिंबीर आणि ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण कसलीही, कुठलीही प्रकारची आपण भाजी बनवू शकतो. तर म्हणून या बेसिक गोष्टी आपल्याकडे स्टोअर असणं खूप गरजेचं असतं. तर ह्यांनी भाज्यासुद्धा 1-2 आणून दिल्या होत्या. आलंसुद्धा आणलं होतं. तर आता हे सगळं व्यवस्थित मला स्वच्छ करायचं आहे, धुवायचं आहे. त्यानंतर सगळं मग सुकवायचं आहे, त्यानंतर डब्यात भरायचं आहे. तर माझी ही जी ट्रॉली आहे ना कांदे बटाट्याची, ती ही 2च लेयरची ॲक्चुअली मला 3 लेयरची घ्यायची आहे. कारण मग तिसऱ्या लेयरमध्ये ना आपण लसूण वेगळा ठेवू शकतो. आता मी सध्या काय करते, लसूण माझ्याकडे छोटंसं टोपलं आहे त्याच्यातच ठेवते. पण जागा आहे माझ्या इथे, की मी 3 लेयरची ठेवू शकते. तर बघू आता पुढे मागे मला जसं जमेल तसे मी चेंज करेन. तर कांदे ना मी आठवड्याला किंवा 2 आठवड्याला मी असे आणते. भले कसेही हो ते महाग हो किंवा काही हो. कारण एकदम 20-20 किलो वगैरे कांदे भरून ठेवायला मला अजिबात आवडत नाहीत. कारण एकतर खराब होतात, बुरशी लागते, अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी फेकल्या जातात. त्याच्यामध्ये आपलंच नुकसान आहे खरं तर आणि त्यांना जी बुरशी लागते ना, ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते, की ह्या खाण्याच्या गोष्टींना जी बुरशी लागते, स्पेशली कांद्यांना जी बुरशी लागते, तीच बुरशी अन्नाला जी ही बुरशी लागते ना, हीच कॅन्सरसारखे आजार व्हायला कारणीभूत असते. तर म्हणून कुठलीही खायची गोष्ट खूप जुनी होईपर्यंत किंवा खूप खराब होईपर्यंत ती वापरू नका. तुम्ही कमी खा, कमी मागवा, पण ताजं खा, जे तुमच्या शरीरासाठी चांगलं असेल. तर आता कोथिंबीर पण अशी पूर्ण व्यवस्थित निवडून ठेवते. बघा पालेभाज्या आणल्या, कोथिंबीर आणली, तर निवडायला कोणी पुढे येत नाही. तुमच्याकडे येतं का? आमच्याकडे तर कोणीच येत नाही. मग त्याच्यामुळे ते निवडण्यामध्ये आपला अर्धा वेळ जातो आणि तर जर त्यावेळेला निवडलं नाही ना,
तर आपली सगळी भाजी नंतर खराब होते. म्हणजे ती जशी होते ना जी चेंबल्यासारखी, मग ती काय बनवण्यामध्ये मजा नसते. तसंच कोथिंबीरचं पण. कोथिंबीर जेवढी तुम्ही ताजी-ताजी निवडून लवकर व्यवस्थित स्टोअर करून ठेवाल, तेवढी तुमची कोथिंबीर चांगली टिकते. तर आता कोथिंबीरची थोडी म्हणजे फक्त पानं-पानं मी नाही काढत, थोडेसे देठ पण घेते आणि हे बघा, हे देठ मी वेगळे काढून ठेवलेत, जे आपण वाटण बनवणार आहे आठवड्याचं. तर त्याच्यामध्ये मी हे देठ घालते. खूप छान वाटण बनतं. त्यानंतर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला. तो असा छान थोडासा सुकत ठेवला आहे, म्हणजे मोकळा झाला ना, की मग तो आणखीन चांगला टिकतो. टोमॅटो छान स्वच्छ असे धुवून घेतलेत, कारली आणली आहेत, भेंडी आणली आहेत, आलं आहे, त्यानंतर पडवळची भाजी आणली आहे. म्हणजे 3 भाज्या तर माझ्याकडे आहेतच आणि कोथिंबीर आहे. तर अशा सगळ्या भाज्या जर आपण छान व्यवस्थित स्वच्छ करून, कोरड्या करून, स्टोअर करून ठेवल्या ना, तुमच्याकडे आठवडाभराच्या गोष्टींसाठी खूप सारे ऑप्शन ओपन असतात. आता या 3 भाज्या आहेत प्लस आपण कडधान्य बनवू शकतो, कधी बेसन बनवू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे अशी आठवड्याची थोडीशी पूर्वतयारी जर करून ठेवली ना, तर आपल्याला म्हणजे काम तर असतंच, पण त्यापेक्षा जे टेन्शन असतं, की मी काय करू, आता काय बनवू? तर ते टेन्शन तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त कमी होतं. तर म्हणून सगळं आवरलं, सगळं धुवून वगैरे ठेवलं. त्यानंतर असं बेसिन पूर्ण छान स्वच्छ केला आणि असं जेव्हा पूर्ण व्यवस्थित सगळं प्लॅनिंग होतं किंवा असं सगळं सामान भरून ठेवतो ना, तेव्हा बघा तुम्हाला स्वतःलाच इतकं छान वाटतं ना. तर असा आजचा व्हिडिओ होता आठवड्याच्या तयारीचा. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.